कडक सॅल्यूट टू डॉक्टर तपन कुमार लाहिरी, उत्तर प्रदेश. मित्रांनो, जगामध्ये अशा काही व्यक्ती आहेत की त्यांच्यापुढे तुमचं आमचं जीवन कुछ भी नाही या सदरात मोडतं. म्हणजे आपण त्यांना ओल्या अंगाने दंडवत जरी घालत त्यांच्या घरापर्यंत गेलो ना, तरीही कमीच आहे. इतकं महान कार्य करणारी लोक या भारत देशात आहेत. या देशाचं वैभव म्हणून ते जगत आहेत. एक महान कार्य करतात. अब्जाधीशांना, कोट्याधीशांना लाजवण्यासारखी ही सामान्यातनं वर गेलेली माणसं इतकं महान कार्य करतायत की नतमस्तक होण्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणूनच असं नतमस्तक होण्यासाठी सन्माननीय डॉक्टर तपन लाहिरीजी यांना कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट. 3 जानेवारी 1941चा जन्म. उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेली ही एक व्यक्ती जसजसे मोठे होत गेले तसतशी मनातली जी आवड होती की येस आय कॅन बिकम डॉक्टर, मैं डॉक्टर बन सकता हूँ. आणि असं करत करत शिक्षणामध्ये अतिशय बारकाईने लक्ष देत देत हळूहळू पुढे गेलेली आणि त्यानंतर एक डॉक्टर म्हणून जीवन जगण्यास सुरुवात केलेली बनारस युनिव्हर्सिटीमध्ये कार्डिओथोरॅसिक प्रोफेसर, कार्डिओथोरॅसिक सर्जन म्हणून नाव कमवलेली ही व्यक्ती 2016 साली यथोचितरित्या भारत सरकारने त्यांची निवड पद्मश्री, हा भारतातला 4था सर्वोच्च बहुमान असं गणलं जातं, या पद्मश्रीसाठी त्यांची निवड झाली त्यांचं आयुष्यभराचं कार्य पाहून. आता तुम्ही म्हणाल की कितीतरी कार्डियक स्पेशालिस्ट आहेत, कितीतरी हृदयाचे शस्त्रक्रिया, शेकडो हजारो शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आहेत. मग असं या डॉक्टर तपन लाहिरी यांनी असं कोणतं महान कार्य केलं? ही इज ऑल्सो डॉक्टर जस्ट लाईक अदर डॉक्टर्स, असाही एक सूर समाजातनं निघू शकतो. आणि म्हणूनच सांगतो की काय महानता आहे या व्यक्तीमध्ये. अहो, आज 10 लाखाचं पॅकेज देणारी कंपनी असेल तर इमाने इतबारे काम करणारे इंजिनियर्स आपण बघतो, पण 14 लाखाचं पॅकेज देणारी एखाद्या कंपनीने त्यांना बोलावलं तर स्वतःची प्रगती करणं हेच ध्येय ठेवून लगेच कंपनी सोडून जाणारे लाखो इंजिनियर्स तुम्ही आम्ही आजच्या युगात बघतोय. आजच्या युगात आपण असेही डॉक्टर बघतो की आज असलेली सुबत्ता दिवसेंदिवस वाढत कशी जाईल आणि माझ्या पुढच्या 7 पिढ्यांसाठी मी कशा पद्धतीने फार्म हाऊस घेऊ शकतो, मी कशा पद्धतीने आज मी 10 लाखाच्या कारमध्ये फिरतोय तर माझ्याकडं 22 लाखाची कार कशी येईल, असं पाहत जगणारे सुद्धा याच मेडिकल फील्डमधले अनेक डॉक्टर्स आपल्याला दिसतील. एखाद्या कंपनीची औषधं प्रिस्क्राईब करण्यासाठी वर्षभर मी तुमचं प्रिस्क्रिप्शन अमुक या टॉनिकचं, अमुक या औषधाचं मी लिहून देईन आणि तुमचा अल्टिमेटली सेल वाढत राहील, व्हॉट यू विल पे मी, अशी डायरेक्ट निगोशिएशन्स करणारीसुद्धा या मेडिकल क्षेत्रात मंडळी, डॉक्टर मंडळी काही कमी नाही आहेत. मग अशा या सगळ्या सामाजिक पार्श्वभूमीवरती बनारस युनिव्हर्सिटी मला देत असलेला 1 लाख पगार हा मला आवश्यक नाही आहे, इतक्या पगाराची गरज नाही आहे, असं ठणकावून सांगत आपली सॅलरीसुद्धा नाकारणारा, आज वयाच्या 85व्या वर्षीसुद्धा क्रिएटिव्ह असून गोरगरीब पेशंटची सेवा करणारा हा कार्डिओ स्पेशालिस्ट डॉक्टर तपन लाहिरीजी. अहो, शब्दांच्या पलीकडची ही जी व्यक्तिमत्व आहेत ना, पद्मश्री, अहो असे काही जगामध्ये लोक आहेत की त्या पुरस्काराला कोंदण लागतं
तो जेव्हा अशा लोकांना मिळतो तेव्हा अशा यादीतली ही व्यक्ती आहे. जेव्हा पद्मश्री पुरस्कार भारत सरकारने त्यांना कळवलं की तुम्हाला या या दिवशी या फंक्शनमध्ये येऊन पद्मश्री पुरस्कार स्वीकारायचा आहे, तेव्हा अनंत लोकांना आत्तापर्यंत पद्मश्री बहाल झाली, पद्मविभूषण दिलं गेलं, पद्मभूषण दिलं गेलं. हे पद्म पुरस्कारांचं वाटप आत्तापर्यंत शेकडो लोकांना झालेलं आहे. हजारो म्हणलं तरी काही वावगं नाही ठरणार. पण असा एकही पद्मश्री पुरस्कार विजेता नाही दिसला की ज्यांनी सरकारला विचारणा केली की हा पद्मश्री पुरस्कार तुम्ही जो मला बहाल करणार आहात सो अँड सो डेटला, त्या डेटला मला दिल्लीत यावं लागेल, पण हा इव्हेंट साधारण ह्या किती तासांचा इव्हेंट आहे, म्हणजे किती वेळ मला तिथं थांबावं लागेल आणि मग येणे जाणे, तिथं लागणारा वेळ, त्यामुळं मी विचारतो. अर्थात सरकारच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं की हा इव्हेंट असतो, तिथं तुम्हाला 2-4 तास तरी सहज जातात. असं उत्तर मिळाल्यावर त्यांनी प्रतिप्रश्न केला की माझ्या गोरगरीब पेशंटना सोडून मी बनारसहून दिल्लीला यायचं आणि तिथून परत त्या इव्हेंटला 4-5 तास वाया घालवायचे, परतीचा प्रवास पुन्हा काही तासांचा, अशा पद्धतीने जर माझे 1-2 दिवस वाया जात असतील तर या पेशंटचं जे नुकसान होतं त्यासाठी मी येऊ शकेन का नाही, असं मी साशंक आहे. पहा, अहो इथे आज मी एक कलाकार म्हणून या समाजामध्ये बघतोय अक्षरशः पुरस्कार विकले जातात. 2,000-3,000 रुपयात पुरस्कार विकले जातात. गुणवंत शिक्षक पुरस्कार, त्या पडद्यामागं मॅनेज करून काही ठराविक शिक्षकांना हे पुरस्कार दिले जातात. अशाही फंक्शन्सला मी हजेरी लावलेला कलाकार आहे. डोळ्यांनी बघितले त्या गोष्टी. मला स्वतःलासुद्धा अशा विकत पुरस्कारांच्या कितीतरी ऑफर आल्या ज्या मी नम्रपणे नाकारल्या. कारण एकच की कोणताही पुरस्कार हा विकत घेऊन आपल्याला तो भिंतीवर चिटकवण्यातला आनंद नाही मिळवायचा. भिंती सजवण्यातला हा विकतच्या पुरस्कारांचा आनंद मला नाही मिळवायचा. जे काही रक्त आणि घाम गाळून वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर म्हणून जो काही खिताब मिळाला आहे, जो काही मानसन्मान मिळाला आहे, हाच सर्वोच्च मानसन्मान समजून अनेक पुरस्कार नाकारलेला मी एक छोटा कलाकार आहे. नम्रपणे नाकारले. सगळेच विकतचे नव्हते, काही लोक प्रेमाने पण देणार होते, पण त्यांना पण मी नम्रपणे सांगितलं की इतर कोणाला तरी प्रोत्साहित करा. मला जेवढे प्राप्त झाले त्याच्यात मी खुश आहे. इतर तरुणांना तो इन्स्पिरेशन मिळावं अशा पद्धतीने कोणाची तरी मनोभावे पाठीवर कौतुकाची थाप द्या, असं सांगून मी नाकारले. अशी ही दुनिया असताना पद्मश्रीसारख्या पुरस्काराला प्रतिप्रश्न करणारा हा एक जगावेगळा डॉक्टर, स्वतःची पेन्शन आणि स्वतःची सॅलरी, लागूपुरता पैसा स्वतःकडे ठेवत अतिशय साधेपणाने जगणारा हा एक थोर कार्डिओ स्पेशालिस्ट. आज अनेक गरिबांच्या आजारपणासाठी स्वतःला मिळालेली सगळी रक्कम खर्च करणारा, पेन्शनमधलासुद्धा जवळपास 75 ते 80% भाग गरिबांना डोनेट करणारा, त्यांच्या इलाजासाठी पैसा खर्च करणारा असा हा दुर्मिळातला दुर्मिळ असा डॉक्टर, आपल्या भारत देशाचं वैभव, सन्माननीय डॉक्टर तपन लाहिरीजी यांना करोडो सॅल्यूट करतो मी. आणि या माझ्या कविप्रवीण शो यूट्यूब चॅनलतर्फे त्यांना कडक सॅल्यूट करतो, नमन करतो आणि त्यांना अजून असंच 85व्या वर्षीसुद्धा ते असे अजून क्रियाशील आहेत, असंच त्यांना आयुष्य मिळावं आणि जास्तीत जास्त त्यांच्या मनाची जी इच्छा आहे की गोरगरिबांची सेवा करत मला शेवटच्या श्वासापर्यंत जगायचं आहे, ही इच्छा त्या विधात्याने पूर्ण करावी अशीच त्या विधात्याकडं प्रार्थना करतो. बनारसमधील डॉक्टर तपन लाहिरी यांची जर तुम्हाला कधी काही भेट झालीच तर नतमस्तक तुम्ही नक्की व्हाल, याच अपेक्षेसह या व्हिडिओ तिथंच थांबतो मित्रांनो. अशाच भारत देशाचं वैभव म्हणून ज्यांच्यामुळं भारताची ओळख या जगाच्या नकाशावर होऊ शकते अशी काही दुर्मिळ माणसं या कवी प्रवीण शो यूट्यूब चॅनलवर कडक सॅल्यूट या सदरात मी नक्कीच घेत असतो. तुम्हाला असे व्हिडिओ आवडतात की नाही नक्की येऊन सांगा कॉमेंट बॉक्समध्ये.
आणि हो, आज एक आनंदाची बातमी. 9,100 म्हणजे 9,100 व्हिडिओचा टप्पा आपण पार केलेला आहे. वी आर रनिंग टुवर्ड्स 10,000 व्हिडिओ अपलोड्स ऑन कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल, अ युनिक चॅनल विथ अ लॉट ऑफ व्हरायटी ऑन दिस चॅनल. गझल्स, songs, poems, social awareness, and much more, including Shaurya Gatha, the great episodes of the great patriotism shown by all soldiers who have sacrificed their lives for this country. खूप छान सेक्शन आहे हा माझ्या चॅनलवरचा. शौर्यगाथा पाहायला विसरू नका. कडक सॅल्यूट या सेगमेंटमध्ये अशा अनंत व्यक्तिमत्वांशी तुमची ओळख होईल की जे कदाचित तुम्हाला माहीत पण असतील आणि कदाचित काही तुम्हाला माहीतसुद्धा नसतील, अशा व्यक्तींचा समावेश. आपण जागरूकतेने कसं जीवन जगावं, आपल्याला जीवन जगताना कोणत्या कोणत्या काळज्या घेणं आत्ता नितांत गरजेचं आहे हे दर्शवणारा भेसळ प्रतिबंधक या विषयावरती सुद्धा अनंत व्हिडिओचा खजिना दिलेला हा एकमेव चॅनल कवी प्रवीत शो. मायसेल्फ प्रवी प्रशांत विजय राजे, वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, स्टेज आर्टिस्ट, continuous standing presentation for 17 hours and 10 minutes approval after standing for continuous 20 hours on stage and presenting his own Marathi and Hindi poems, songs, ghazals, motivation and jokes also. A terrific show in my life. Unforgettable memory as far as a stage artist is concerned. I hope you will like my channel. I hope if you like it, you will definitely subscribe it and will support this world record holder to continue his journey on this channel, to upload more than 10,000 videos on his own channel. Have a good day and of course, have a pleasant life ahead.